नमस्कार मंडळी, ज्ञानगंगा चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. राज्यातील इमारत व इतर बांधकाम क्षेत्रात आयुष्यभर कष्ट करणाऱ्या लाखो कामगारांसाठी शासनाने सामाजिक सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाने 13 जुलैला काढलेल्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत राबविण्यात येणारी जुनी निवृत्तीवेतन योजना रद्द करण्यात आली असून सामाजिक सुरक्षा संहिता 2020च्या तरतुदीनुसार सुधारित निवृत्तीवेतन योजना लागू करण्यात आली. या नव्या योजनेअंतर्गत पात्र बांधकाम कामगारांना वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर नोंदणीच्या कालावधीनुसार दरवर्षी कमाल 12,000 रुपयाचे निवृत्तीवेतन मिळणार आहे. राज्यातील बांधकाम क्षेत्र हे मोठ्या प्रमाणावर असंघटित कामगारावर आधारित आहे. अनेक कामगार आयुष्यभर कठोर परिश्रम करूनही वृद्धापकाळात कोणत्याही आर्थिक सुरक्षेशिवाय जीवन जगत असतात. ही बाब लक्षात घेऊन शासनाने सामाजिक सुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठी सुधारित निवृत्तीवेतन योजना लागू केली आहे. त्यामुळे वृद्धापकाळात कामगारांना नियमित आर्थिक मदत मिळणार असून त्यांच्या जीवनमानात सुधारणा होण्यास मदत होणार आहे. योजनेचा लाभ अशी अपेक्षा होत आहे या घेण्यासाठी संबंधित कामगाराचे वय किमान 60 वर्षे पूर्ण झालेले असणे आवश्यक आहे. तसेच महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे सलग किमान 10 वर्षे नोंदणी असणे बंधनकारक राहणार आहे. विशेष म्हणजे पती पत्नी दोघेही नोंदणीकृत बांधकाम कामगार असल्यास दोघांनाही स्वतंत्रपणे या योजनेचा लाभ मिळणार आहे. मात्र कर्मचारी राज्य विमा, ESI किंवा कर्मचारी भविष्य निर्वाह निधी EPF योजनेचा लाभ घेणारे या निवृत्ती वेतनासाठी पात्र राहणार नाहीत. नोंदणीच्या कालावधीनुसार निवृत्ती वेतनाचे 3 टप्पे निश्चित केले आहेत. सलग 10 वर्षे नोंदणी असलेल्या कामगारांना दरवर्षी 6,000 रुपये, 15 वर्षे नोंदणी किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीची नोंदणी असलेल्या कामगारांना दरवर्षी 12,000 रुपयाचे निवृत्तीवेतन मिळणार आहे. त्यामुळे दीर्घकाळ नोंदणीकृत राहणाऱ्या कामगारांना अधिक लाभ मिळणार आहे. असलेल्या कामगारांना 9,000 रुपये तर 20 वर्षे योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र कामगारांनी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून अर्ज डाउनलोड करून आवश्यक कागदपत्रासह संबंधित जिल्हा बांधकाम कामगार सुविधा केंद्रात अर्ज सादर करावा. अर्जाची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्याला निवृत्तीवेतन क्रमांक देण्यात येईल. त्यानंतर निवृत्तीवेतनाची रक्कम थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात DBT पद्धतीने जमा केली जाणार आहे. योजनेत पारदर्शकता आणि शिस्त राखण्यासाठी शासनाने काही महत्त्वाच्या अटीही घातल्या आहेत. प्रत्येक लाभार्थ्याने दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात हयातीचा दाखला सादर करणे बंधनकारक राहणार आहे. जर तुम्हाला अशीच नवनवीन माहिती जाणून घ्यायची